हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता 5वीच्या सुलभ भारती या हिंदी पुस्तकातील जीवन ही कविता पाहणार आहोत. जीवन म्हणजे आयुष्य. सो लेट्स स्टार्ट. जीवन है चलने का नाम, करना नहीं कभी विश्राम. लहराना सागर से सीखो, आसमान सा हृदय विशाल. सहशील बन धरती जैसे, मिलजुल करते जाना काम. जो चलता वह आगे बढ़ता, मेहनत कर पाता पदनाम. माँ जैसी हो मीठी बोली, मन में सच्चे उच्च विचार. अपने जैसा सबको जानो, सेवा का कर लो स्वीकार. जीवन है चलने का नाम, करना कभी नहीं विश्राम. घड़ी सदा टिक टिक करती, रुकने का नहीं लेती नाम. घड़ी नुमा सब आगे बढ़ना, सूरज सा नित ऊपर उठना. कन कन में अपनत्व देख कर, सबको दिल से करो प्रणाम. आता ह्या पोएममध्ये ह्या 3-4 गोष्टींचं वर्णन केलेलं आहे. जसं आईचं, सागराचं, धरतीचं आणि घडीचं. तर आपण इथं मराठीतून अर्थ पाहूया पोएमचा. जीवन हे चलने का नाम, करना कभी नाही विसरणार. आयुष्य हे चालतच राहणार आहे. आपण कधीच आराम केला नको पाहिजे. आपण सतत कार्यरत राहिलं पाहिजे. आपण सतत आपले कर्म केलं पाहिजे. लहराना सागर से सीखो, आसमान सा हृदय विशाल. म्हणजे सागर जसं त्याच्या लहरी येतात जातात ना, त्या पद्धतीने आपण शिकलं पाहिजे. सुखदुःखाची लहर येते आपल्या आयुष्यात, आपण तिला सहन करून पुढे गेलं पाहिजे, तिला फेस केलं पाहिजे. म्हणून ते म्हटलं की लहराना सागर से सीखो, आसमान सा हृदय विशाल. आणि आकाशासारखं आपलं हृदय कसं असलं पाहिजे, मोठं असलं पाहिजे, विशाल असलं पाहिजे. सहनशील बन धरती जैसे, आणि धरतीसारखं आपण सहनशील बनलं पाहिजे. धरती माता म्हणजे पृथ्वी, जमीन, ती खूप काही सहन करते. ती मोठमोठे घाव सहन करते, गड्डे खणतात लोक, पुढे इमारती बांधतात, त्याच्यावर गाड्या, मोटरी, हेवी लोड लोक वाहतात. कोणी तिच्यावर गंदगी करतं, थुंकतात, स्वच्छ ठेवत नाही, परिसर खराब करतात. हे सगळं ती सहन करते. तसं आपण ही काही त्रासदायक गोष्टी असतात त्या सहन केल्या पाहिजे. मिलजुल करते जाना काम. आणि आपण एकमेकांना सहकार्य करून मिळून मिसळून काम केलं पाहिजे, आपलं कर्म केलं पाहिजे. जो चलता वह आगे बढ़ता, मेहनत कर पाता पदनाम. आणि जो चालतो तो पुढे जातो, जो थांबतो तो संपतो. मेहनत करायचं आणि ते मेहनत केल्याने आपल्याला नाव मिळतं. मेहनतच आपलं काम असलं पाहिजे आणि नाव असलं पाहिजे. माँ जैसी हो मीठी बोली, मन में सच्चे उच्च विचार. आई जशी गोड बोलते, तिचा आवाज असा गोड असतो, ती सगळ्यांशी प्रेमाने बोलते. तसंच आपलीसुद्धा बोली असली पाहिजे बा, सुंदर, गोड आणि चांगली. आणि मनात आपले उंच विचार असले पाहिजे, चांगले विचार असले पाहिजे. अपने जैसा सबको जानो, सेवा का कर लो स्वीकार. आणि जसं आपल्याला वाटतं ना, तसं समोरच्यालाही वाटत असेल. म्हणून जर आपल्या एखाद्या गोष्टीशी जर दुःख होत असेल, तर समोरच्याला त्या गोष्टीशी दुःख होणारच आहे ना, तर तसं त्याचाही विचार करायचा. ज्या गोष्टी आपल्याला त्रासदायक आहे, त्या गोष्टी त्यालाही त्रासदायक होऊ शकतात. मग आपण जर आपल्यावरून जर दुसऱ्याचा विचार केला, तर आपल्या दुसऱ्यांच्या दुःखाची आणि सुखाची जाणीव होते. म्हणून त्याला आपल्यावरून जवळ ओळखायचं. म्हणून म्हणतात की अपने जैसा सबको जानो, आपल्यासारखं सर्वांना समजायचं. सेवा का कर लो स्वीकार. आणि सेवा, कर्म हाच आपला स्वीकार असला पाहिजे. जीवन है चलने का नाम, करना कभी नहीं विश्राम. आयुष्य हे चालायचं नाव आहे, चालत राहणार आहे. आपण थांबायचं नाही, आपण आपलं कर्म करायचं.
आपलं कर्मच आपल्याला पुढे नेत असतं आणि आपल्या कर्मावर आपला विश्वास असला पाहिजे. घड़ी सदा टिक टिक करती, रुकने का नहीं लेती ना. घड्याळसुद्धा 24 घंटे टिक 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 करत असते. ती तिचं कार्य करत असते. ती थांबत नाही. ती 24 घंटे तिचं वाला टाईम दाखवत असते, वेळ दाखवत असते. घडी नमा सब आगे बढ़ना. म्हणजे घडी जशी 24 घंटे फिरत असते, चालत असते, त्या पद्धतीने आपणही आपलं कार्य केलं पाहिजे, आपलं कर्म केलं पाहिजे. आपणही थांबलं नको पाहिजे. सूरज सानित ऊपर उठना. सूर्यासारखं रोज उगवलं पाहिजे आणि वरती 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 आलं पाहिजे आणि सूर्यासारखं हे झालं पाहिजे, बनलं पाहिजे समजा. कण कण मी अपनत्व देख कर. आणि छोट्या छोट्या गोष्टीतून आपलेपणा दाखवायचा. सबको दिल से करो प्रणाम. आणि त्या सर्व गोष्टींना मनापासून प्रणाम करायचा, नमस्कार करायचा, असं ह्या पोएममध्ये सांगितलं आहे. ही कविता माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिचा अर्थही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण वाचली ती कविता. ही बघा, चित्रांवरूनही आपल्याला कळते. आणि ही कविता डॉक्टर कुलभूषणलाल माखीजा या लेखकाची आहे आणि तिची सुंदर कविता आहे. आयुष्याचं गणित त्यांनी इतकं सुंदर शब्द तिथे मांडलेलं आहे आणि सांगितलेलं आहे. आपण सगळ्यांनी याच पद्धतीने जर जीवनाचा अर्थ समजून घेतला तर जीवन एकदम साधं, सरळ आणि सोपं होईल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, शेअर, लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गुड बाय.